मुलुंड मेट्रो दुर्घटनेनंतर मेट्रोच्या कामाबाबत अनेक प्रश्न निर्माण होत असताना ठाण्यात देखील सुरू असलेल्या मेट्रोच्या कामाबाबत मनसेकडून भीती व्यक्त केली जाते। मुलुंड मेट्रो दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाल्यानंतर राज्य सरकारकडून मृताच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली, तर संबंधित ठेकेदाराला 6 कोटींचा दंड ठोठावण्यात आलाय। मात्र ही कारवाई समाधानकारक नसून ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी मनसेकडून बॅनरच्या माध्यमातून करण्यात आली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या निवासस्थान येथील नितीन कंपनी या ठिकाणी मनसे कडून राज्य सरकारला दिवचणारे बॅनर लावण्यात आले। कारण आपण बघत असाल की संबंधित जबाबदार अधिकारी याला फक्त निलंबित करण्यात आलेलं आहे। खरं तर त्या अधिकाऱ्याला बरखास्त केलं पाहिजे होतं आणि मेट्रोच्या ठेकेदाराला फक्त 6 कोटीचा फाईन लावलाय। 1 लाख कोटीच्या वरचं काम आहे, 6 कोटी एक किती छोटा फाईन आहे, त्याला तुम्ही ब्लॅकलिस्ट केलं पाहिजे आणि अशा दुर्घटना भविष्यात घडू नये म्हणून सरकारने ठोस पावलं उचलली पाहिजे आणि संबंधित कुटुंब ज्याच्या घरचा एक कर्ता पुरुष गेलाय त्यांना भरीव अशी मदत केली पाहिजे। कुठे काम आहे असं वाटतं मला, निष्काळजीपणाचंच काम आहे। कारण जेव्हा एवढे मोठे प्रोजेक्ट येतात लाख कोटीचे, तेव्हा त्याचे जे SOPs असतात किंवा त्याच्या ज्या सुरक्षे संदर्भातली जेही साधनं असतात त्या व्यवस्थित त्या संबंधित कंपनीनी आणि त्यांच्याकडनं ते काम करून ठेकेदारांना कळले पाहिजेत आणि तसं काम होत असेल तरच मुंबईकरांचा जीव सुरक्षित आहे, नाही तर अशा घटना वारंवार घडतील आणि मुंबईकरांचे जीव जातील। नाही, आपण बघत असाल की आता थर्ड पार्टी ऑडिट हे सगळ्यात कंपल्सरी आहे आणि मुंबईमध्ये IIT आणि VJTI सारखे जे मोठे संस्था आहेत ज्या याच्यामध्ये माहीर आहेत त्यांच्याकडनं हे थर्ड पार्टी ऑडिट होणं क्रमप्राप्त आहे। कारण आपण बघत असाल की आज कुठलेही मोठे प्रोजेक्ट येतात त्याच्यामध्ये दुर्घटना घडतात तर त्याची कोणी जबाबदारी घेत नाही। जर थर्ड पार्टी ऑडिट होईल तर संबंधित जे अधिकारी असतील किंवा संबंधित जिथे लूपहोल्स आहेत ते कळतील आणि त्यांच्यावर कारवाई फिक्स करता येईल। आमची एकच मागणी आहे की अशा दुर्घटना भविष्यात घडू नये, त्या संदर्भात सरकारने उचित असे पावलं उचलावी आणि मुंबईकरांचा जीव हा एवढा स्वस्त नाही, मुंबईकरांचा जीव हा अशाच प्रकारे जाऊ नये यासाठी सरकारने काही ना काहीतरी सुरक्षेच्या उपाययोजना कराव्या।